हॅलो स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत डायइलेक्ट्रिक्स. Now what are dielectrics? Dielectrics are the insulators, or it is also called what the bad conductors, which can be used to store the electrical energy. जे डायइलेक्ट्रिक्स हे आहेत ते नॉन कंडक्टर्स किंवा बॅड कंडक्टर्स असतात आणि याचा उपयोग एनर्जी स्टोअर करण्यासाठी केला जातो. आता हे जे डायइलेक्ट्रिक्स आहेत, ज्यावेळी आपण एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळी त्यांचं पोलरायझेशन घडतं आणि ते जे पोलरायझेशन घडतं, तर पोलरायझेशन म्हणजेच ध्रुवीकरण असं म्हणतो आपण ज्याला, ते घडतं आणि त्याच्यामधले जे चार्जेस आहेत, धन आणि ऋण चार्जेस, यांची डिस्प्लेसमेंट होते. आता व्हॉट इज इलेक्ट्रिक पोलरायझेशन? तर वेन इलेक्ट्रिक सबस्टन्स, दॅट डायइलेक्ट्रिक सबस्टन्स आर प्लेस्ड इन अन एक्सटर्नल फील्ड, दे आर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस. आता हे पॉझिटिव्ह चार्ज कुठे असतात? तर पॉझिटिव्ह चार्जेस हे न्यूक्लियसमध्ये असतात आणि निगेटिव्ह चार्जेस दे आर द इलेक्ट्रॉन्स विच आर रिव्हॉल्विंग अराउंड दी न्यूक्लियस. हे काय होतात? दे आर गेटिंग डिस्प्लेस्ड इन अपोजिट डायरेक्शन. आता इन अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय? जे आपण फील्ड अप्लाय केलं त्याच्यामध्ये एक साईड बाजू असते ती पॉझिटिव्ह आणि दुसरी निगेटिव्ह असते. तर डायइलेक्ट्रिक्समधले जे चार्जेस आहेत त्यांची डिस्प्लेसमेंट होते आणि मॉलिक्यूल जे आहेत दे डेव्हलप्स ए नेट डायपोल मोमेंट. आणि अशा प्रकारे नेट डायपोल मोमेंट त्या मटेरियलमध्ये तयार होते किंवा डायइलेक्ट्रिक्समध्ये तयार होते. यालाच आपण पोलरायझेशन म्हणतो. आणि मग असे जे सबस्टन्सेस आहेत त्यांना आपण डायइलेक्ट्रिक्स म्हणतो. आता याच्यामध्ये जे ध्रुवीकरण घडतं ते कशामुळं घडतं? तर लहान लहान डायपोल मोमेंट्स तयार होतात असं आपण म्हणतो. आता डायपोल मोमेंट आपल्याला झालेली आहे, दॅट इज इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय फायनाईट डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड व्हॉट? दी डायपोल मोमेंट. आता याची एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील, दॅट इज ग्लास, वॅक्स, वॉटर, वूड, mica, rubber, stone, plastic, etc. are the what? The example of dielectrics, or these are also called what? The non-conducting materials, or these are bad conductors. Now there are two types of dielectrics. दोन प्रकारच्या डायइलेक्ट्रिक्स आहेत, पोलर डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. आता पोलर डायइलेक्ट्रिक्समध्ये काय असतं? तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत, आता आपण असं म्हणू शकतो की पॉझिटिव्ह चार्ज हा न्यूक्लियसमध्ये असतो आणि निगेटिव्ह कुठे असतो? तर अराउंड द न्यूक्लियस ते मूव्ह होतात. तर ए मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज अँड सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज डज नॉट कोइन्साइड विथ इच अदर बिकॉज ऑफ देअर व्हॉट? असिमेट्रिक शेप. आता जो शेप आहे मॉलिक्यूलचा तो जर असिमेट्रिक असेल तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेसचे जे सेंटर ऑफ मासेस आहेत ते कोइन्साइड होत नाहीत आणि म्हणजेच त्या मॉलिक्यूलमध्ये काहीतरी डायपोल मोमेंट शिल्लक राहते. अशा मॉलिक्यूल्सना आपण पोलर मॉलिक्यूल्स किंवा डायइलेक्ट्रिक्स, दॅट इज पोलर डायइलेक्ट्रिक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल HCl, वॉटर, अल्कोहोल, NH3, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ वॉट? पोलर डायइलेक्ट्रिक्स. आता इथे आपण एक ॲज अन एक्झाम्पल म्हणून HCl बघितलेला आहे. तर HClमध्ये काय दिसतं? तर हा H आणि हा Cl, याची डायपोल मोमेंट Cl2H होते. त्याचबरोबर इकडे जर बघितलात तर इथे काय दिसतं? तर इथे हा O आणि हा H आणि H म्हणजे हा H2O मॉलिक्यूल आहे. आणि या H2O मॉलिक्यूलमध्ये जर बघितलात तर इथे हा जो आहे तो 2H हा O याच्यामध्ये एक अँगल आहे आणि तो किती असतो? तर तो 105 डिग्रीचा असतो. सगळ्यात जास्त डायपोल मोमेंट असलेला हा वॉटर मॉलिक्यूल, ज्याची डायपोल मोमेंट असते 6.1 इंटू 10⁻⁻30 सेंटीमीटर इतकी असते. आता नॉन पोलर मॉलिक्यूल्स बघूया. आता नॉन पोलर मॉलिक्यूल म्हणजे काय? तर ए मॉलिक्यूल इन विच द सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्जेस that is coincides with the center of mass of negative charges. These are called what? Non-polar molecules. आता याचे एक्झाम्पल्स देता येतील, दॅट इज हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बेन्झीन, मिथेन. These are all the examples of what? Non-polar molecules.
आता याचा अर्थ असा आहे की या मॉलिक्युल्समध्ये सेंटर ऑफ मास, आता सेंटर ऑफ मास आपल्याला माहिती आहे दॅट इज इट इज द पॉईंट ॲट विच द होल मास कॅन बी सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड. तसं इथं सेंटर ऑफ मास ऑफ पॉझिटिव्ह चार्ज आणि सेंटर ऑफ मास ऑफ निगेटिव्ह चार्ज हे कोइन्साइड होतात. त्यामुळं त्या मॉलिक्युलमध्ये कोणत्याही प्रकारची डायपोल मोमेंट शिल्लक राहत नाही आणि अशा मॉलिक्युलना आपण नॉन पोलर मॉलिक्युल्स किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स म्हणतो. डायग्रॅमॅटिकली जर आपण बघायला गेला तरी अशी दिसते. तर हा H2 मॉलिक्यूल आहे. हा H2 बघितला तर याच्यामध्ये डायपोल मोमेंट एकाची इथे ही सरळ रेषेत आहे आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन, दोघांचा सेंटर ऑफ मास एकत्र येतो आणि दोघांच्या मध्ये जो प्रोटॉन संख्या आहे ती एक असल्यामुळे काय होतं तर त्याच्यामध्ये जी डायपोल मोमेंट शिल्लक कुठल्याही प्रकारची राहत नाही. इथेही दुसरं एक्झाम्पल दिलं आहे दॅट इज CO2. दे आर ऑल्सो कोइन्साइड्स. म्हणजे इथे डायपोल मोमेंट कुठल्याही प्रकारची शिल्लक राहत नाही. त्यामुळे याला काय म्हटलं जातं तर याला नॉन पोलर मॉलिक्युल्स म्हटलं जातं किंवा नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स. आता असे नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स किंवा पोलर डायइलेक्ट्रिक्स काही असू देत, हे जर आपण एक्सटर्नल फील्डमध्ये ठेवलेत तर त्याचं पोलरायझेशन घडतं आणि जे पोलरायझेशन घडतं ते इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहेत यांची मुवमेंट किंवा डिस्प्लेसमेंट होते आणि त्यामुळं तिथं डायपोल मोमेंट तयार होते आणि अशा प्रकारची जी डायपोल मोमेंट तयार होते त्यालाच आपण पोलरायझेशन म्हणतो. मग जर का आपण सुरुवातीला बघूया पोलरायझेशन आपण नॉन पोलर डायइलेक्ट्रिक्स इन अँड इलेक्ट्रिक फील्ड असं म्हटलेलं आहे. जेव्हा एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये आपण जर हे मॉलिक्युल्स ठेवले तर काय दिसतं बघा. तर इथे इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज E0 इज इक्वल टू 0 जर आपण बघितला तर हा रेडने दाखवलेला पॉझिटिव्ह आणि हा ग्रीनने दाखवलेला निगेटिव्ह चार्ज आहे. तर यांची डिस्प्लेसमेंट हे सेंटर ऑफ मासेस आणि यांची मुवमेंट हे रँडमली ओरिएंटेड होतात आणि त्यामुळे इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड हे रँडम ओरिएंटेशन टेक्स प्लेस. तेच जर आपण इलेक्ट्रिक फील्ड आहे नॉट इक्वल टू 0 असं म्हटलेलं आहे आणि याची डायरेक्शन आपण दाखवली दॅट इज फ्रॉम लेफ्ट टू राईट. जर हे इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ठेवले तर काय घडतं तर याची डायपोल मोमेंट बघाल तर इकडे पॉझिटिव्ह चार्ज आणि इकडे पॉझिटिव्ह आणि याच्या विरुद्ध बाजूला काय तयार होतो निगेटिव्ह चार्ज. म्हणजेच इन द डायरेक्शन ऑफ फील्डमध्ये पॉझिटिव्ह चार्ज येतात आणि इन द अपोजिट डायरेक्शन हे निगेटिव्ह चार्जेस तयार होतात. म्हणजे इथं एक प्रकारची डिस्प्लेसमेंट ऑफ दी चार्जेस तयार होतात आणि मग हा जो इच मॉलिक्यूल आहे इट बिकम्स ए टायनी डायपोल हॅव्हिंग ए डायपोल मोमेंट आणि मग अशा प्रकारे दॅट इंड्युस्ड डायपोल मोमेंट ही आपल्याला बघायला मिळते अँड इट ॲड्स अप एकमेकामध्ये ती ॲड होत जाते आणि तो जो सबस्टन्स आहे त्याची डायपोल मोमेंट दाखवतो दॅट इज that dielectric is getting what polarized in the presence of what electric field. आता हे जर आपण polarization of polar dielectrics in an external electric field. आता पोलर जे आहेत ते इन द ॲब्सेन्स ऑफ काय दाखवतात इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड त्यांची पोलरायझेशन घडतेच. इथं बघितला तर एका बाजूला पॉझिटिव्ह एका बाजूला निगेटिव्ह दिसतो म्हणजे हा डायपोल मोमेंट त्याच्यामध्ये असते. पण ही जी डायपोल मोमेंट असते ती रँडमली ओरिएंटेड असते. त्यामुळे इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड त्यांच्या रँडम ओरिएंटेशनमुळे तो जो सबस्टन्स आहे तो काय दाखवत नाही पोलरायझेशन दाखवत नाही. म्हणजे इन द ॲब्सेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड हा जो पोलर मॉलिक्यूल आहे तो कोणत्याही प्रकारची रिझल्टंट डायपोल मोमेंट ही दाखवत नाही. म्हणजेच टोटल डायपोल मोमेंट ऑफ ए पोलर डायइलेक्ट्रिक इन द ॲब्सेन्स ऑफ एक्सटर्नल फील्ड इट इज ऑलवेज इक्वल टू 0. तोच जर आपण पोलर डायइलेक्ट्रिक जर इन द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ठेवलात म्हणजेच इलेक्ट्रिक फील्डमध्ये याची काय होते बघा तर हे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस आहे त्याची अलाइनमेंट होते
इन द डायरेक्शन ऑफ व्हॉट इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजे जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत ते इन द डायरेक्शन ऑफ फील्डमध्ये येतात आणि निगेटिव्ह चार्जेस जे आहेत ते अपोजिट डायरेक्शननं जातात. म्हणजेच तो जो सबस्टन्स आहे म्हणजेच डायइलेक्ट्रिक आहे, इट डेव्हलप्स ए नेट डायपोल मोमेंट इन द डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल फील्ड. हेन्स दॅट डायइलेक्ट्रिक दॅट इज पोलर डायइलेक्ट्रिक इज गेटिंग पोलराइज्ड असं म्हटलं जातं. आता हे जे पोलरायझेशन आहे हे आपल्याला पोलरायझेशन हे एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड म्हणजेच काही रिलेटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्याच्यावरती हे अवलंबून असतं. दॅट इज द एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन. जे डायइलेक्ट्रिक पोलराइज्ड होतात त्याचं जे पोलरायझेशन आहे हे कशावरती अवलंबून असतं तर काही त्याच्या रिलेटिव्ह व्हॅल्यूज आहेत. दॅट इज ऑफ टू अपोजिंग एनर्जीज. ह्या कुठल्या आहेत तर यातली पहिली आहे दॅट इज द अप्लाइड एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड विच टेन्स टू अलाइन द डायपोल मोमेंट विथ द फील्ड. म्हणजेच जे एक्सटर्नल फील्ड आहे, जे इलेक्ट्रिक फील्ड आपण अप्लाय केलेलं आहे त्या एक्सटर्नल फील्डवरती त्या डायपोल मोमेंटची अलाइनमेंट आणि पोलरायझेशन अवलंबून असतं. म्हणजेच जर एक्सटर्नल फील्डची व्हॅल्यू जास्त असेल तर डायपोल मोमेंट ही जास्त प्रमाणात होते. त्याचबरोबर दुसरं आहे द थर्मल एनर्जी. म्हणजेच थर्मल एनर्जी आपल्याला माहिती आहे दॅट इज द टेम्परेचर, ज्याच्यामुळं ते जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची व्हायब्रेशन्स घडतात. मग ही जी थर्मल एनर्जी आहे त्या थर्मल एनर्जीमुळं हे रँडमायझेशन ऑफ द अलाइनमेंट ऑफ द डायपोल हे घडतं. आणि ह्या दोन गोष्टीवरती काय अवलंबून असतं पोलरायझेशन असतं अवलंबून. आता पोलरायझेशनची डेफिनेशन करता येईल का तर डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन किंवा पोलरायझेशन याची डेफिनेशन आपल्याला सांगता येते. अशाच प्रकारची आणखीन एक आहे ते म्हणजे मॅग्नेटिक मटेरियलमध्ये असतं ज्याला आपण मॅग्नेटायझेशन म्हणतो. आणि मॅग्नेटायझेशनमध्ये नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॅल्यूम दॅट इज कॉल्ड व्हॉट द मॅग्नेटायझेशन ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. म्हणजे तीच कन्सेप्ट इकडेही आणलेली आहे दॅट इज डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड व्हॉट द पोलरायझेशन. आता इथे हे जे डायइलेक्ट्रिक पोलरायझेशन आहे हे आपल्याला डिफाईन करता येईल दॅट इज द डायपोल मोमेंट पर युनिट व्हॅल्यूम इज कॉल्ड द पोलरायझेशन. आता डायपोल मोमेंट आपल्याला माहिती आहे दॅट इज व्हॉट दी product of what the magnitude of the charge and the distance between the two charges, that is called what the dipole moment per unit volume. व्हॅल्यूम ही आपल्याला माहिती आहे ते जे मटेरियल आहे त्याचं जे व्हॅल्यूम आहे त्याच्यावरतीही हे पोलरायझेशन अवलंबून असतं. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॅल्यूम दॅट इज कॉल्ड व्हॉट द पोलरायझेशन अँड इट इज डिनोटेड बाय पी बार. आता ही नोटेशन डायपोल मोमेंटसाठी पण वापरली जाते पण डायइलेक्ट्रिक पोलरायझेशनमध्ये सुद्धा ही नोटेशन वापरली जाते. आता फॉर लिनियर आयसोट्रॉपिक डायइलेक्ट्रिक्स. आता आयसोट्रॉपिक डायइलेक्ट्रिक्स आणि नॉन आयसोट्रॉपिक. आता लिनियरली आयसोट्रॉपिक म्हणजे काय तर डिस्ट्रीब्युशन ऑफ जे आहे चार्जेसचं ते कंटिन्युअस आणि युनिफॉर्म असतं त्याला आपण आयसोट्रॉपिक म्हणतो. आणि अशा प्रकारचे जर मटेरियल किंवा डायइलेक्ट्रिक्स जर आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला तर दे आर गेटिंग पोलराइज्ड असं म्हणतो आपण. आणि म्हणून फॉर लिनियर आयसोट्रॉपिक डायइलेक्ट्रिक्स जो फॉर्म्युला येतो दॅट इज मॅग्नेटायझेशन दॅट इज पी बार इज इक्वल टू काय ई इंटू ई बार असं म्हटलेलं आहे. आता हा काय ई हा जो सिम्बॉल आहे दॅट इज काय ई इट इज कॉल्ड व्हॉट इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी ऑफ द डायइलेक्ट्रिक मीडियम. आता ही इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी हा सुद्धा कन्सेप्ट मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटीमध्ये सुद्धा येतो. म्हणजे जसं मॅग्नेटिक किंवा मॅग्नेटायझेशन तिथं सुद्धा आपण घेतो अशाच प्रकारचा फॉर्म्युला तिथं सुद्धा हाच शब्द वापरलेला आहे दॅट इज काय दॅट इज मॅग्नेटिक ससेप्टेबिलिटी. आणि हा ई इट इज स्टँड्स फॉर इलेक्ट्रिक ससेप्टेबिलिटी. म्हणजे काय घेतला तर इट इज व्हॉट दी ससेप्टेबिलिटी ऑफ दॅट मीडियम.
मग इथे आहे डायलेक्ट्रिक म्हणून डायलेक्ट्रिक मीडियम. म्हणजे याच्यावरती काय अवलंबून असतं तर तो मटेरियल किती पर्सेंटेजपर्यंत पोलराइज्ड होणार आहे त्यात ती सांगणारी व्हॅल्यू दॅट इज वॉट दॅट काय ई दॅट इज ससेप्टॅबिलिटी दॅट इज इलेक्ट्रिक ससेप्टॅबिलिटी ऑफ डायलेक्ट्रिक मीडियम. आता याच्या व्हॅल्यूज काय असतात तर इट हॅज डिफरंट व्हॅल्यूज फॉर डिफरंट डायलेक्ट्रिक्स. जे डायलेक्ट्रिक बदललात तर त्याची व्हॅल्यूसुद्धा बदलते. म्हणजे मटेरियल बदलला डायलेक्ट्रिक म्हणजे समजा ग्लास आहे तर ग्लाससाठी काय ईची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. वॉटर घेतलात तर वॉटरसाठी त्याची व्हॅल्यू वेगळी असणार आहे. म्हणजेच दॅट व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक ससेप्टॅबिलिटी इज अ डिफरंट फॉर डिफरंट डायलेक्ट्रिक्स. आता ॲज अन एक्झाम्पल म्हणून इथं दिलेलं आहे दॅट इज फॉर व्हॅक्यूम. म्हणजे व्हॅक्यूम हे जर मटेरियल घेतलात तर त्याच्यासाठी काय ई जो आहे दॅट इज 0 असतो. म्हणजे अशाच प्रकारे जर आपण प्रत्येक मटेरियल जर वेगळा वेगळा घेतलात तर प्रत्येक मटेरियलसाठी ससेप्टॅबिलिटी जी आहे ती वेगळी वेगळी असते आणि प्रत्येक मटेरियलसाठी ती डिफरंट असते. हे आपल्याला याच्यावरून सांगता येतं. ओके, थँक्यू. आपण थांबू इथे.